तर एक 3-4 महिन्यापूर्वी पहिला व्हिडिओ बनवला होता, तो इंग्लिशमध्ये होता. माझा प्रयत्न आहे तो मराठीत बनवायचा, बघूया कसं जमतंय ते. पण त्या व्हिडिओचं शीर्षक होतं की जे तुमच्याकडे तुम्ही उगवू शकता ते खा आणि जे खायचे ते उगवा. तर अशा आपल्या संकल्पनेने हा प्रयोग चालू आहे 1.25 एकर जागेमध्ये. आम्ही इथे राहायला आलो नाही अजून, पण तरी पण गेल्या पावसाळ्यात साधारणपणे अर्धा पाऊस निघून गेला, मला उशीर झाला होता. ऑगस्ट महिन्यात आम्ही काही झाडं लावली आणि पहिले 4 महिने हे आपलं क्लिअर येतं, तो आम्हाला सेंद्रिय शेतीच करायची आहे. तर पहिले 4 महिने पाऊस संपल्यावर म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मी नुसतं पाणी देतो झाडांना 8 दिवसातनं एकदा. पण सेंद्रिय शेती म्हणजे नुसतं पाणी देणे, काही खत न घालणे असं नाही आहे, केमिकल. तर डिसेंबर किंवा जानेवारीपासून मी 4 वस्तू चालू केल्या आहेत. त्या आहेत अग्निहोत्र होम. त्या अग्निहोत्र होमाचा शेतीवर खूप इफेक्ट असतो. मग जीवामृत देणे झाडांना, आणि मग गोमूत्र आणि काही पाल्यापाचोळ्याचं फवारणी रोगराई करता, आणि मल्चिंग म्हणजे झाडाच्या बुंद्याशी थोडंसं आच्छादन देणे. हे 4 वस्तू करतो आहे. आणि खास करून जीवामृतचा पण, या होमाचा पण, अग्निहोत्र होमाचा पण. जी झाडं जगली आहेत, एक 2-4 झाडं मेली, जास्त करून जी 2-4 गेली ती माकडांच्या उपद्रवामुळे गेली. पण जी जगली आहेत त्यांची वाढ अत्यंत उत्तम आहे. म्हणजे खरोखर अशी वाढ मी माझ्या जागेत होती म्हणून मी म्हणत नाही, पण या प्रकारची उत्तम वाढ मी सहसा पाहिली नाही कुठे. आणि नुसती वाढच नाही तर या उन्हाळ्यात, आता एप्रिलचा 10-15 तारीख आहे आज, म्हणायचं तर एक्झॅक्टली वाटतं 11 तारीख आहे, तर उन्हाळ्यात पण ही झाडं टवटवीत दिसत आहेत. मी काय त्यांना दररोज पाणी देत नाही, 8 दिवसातनं एकदा देतो थोडंसं, ते सुद्धा. पण त्यांच्या सशक्त आहे आणि रोगराई कमी झाली आहे. पहिल्यांदा मला थोडी फवारणी करायला लागायची, मी म्हटलं फवारणी, आता रोगच नाही तर फवारणी कशी करू, का करू, तरी मंद करतो आपले लागू नयेत म्हणून. सो या आजच्या व्हिडिओमध्ये मी उत्तम वाढ झालेली झाडांना दाखवणार आहे. आणि का झाली ती तर मी सांगितलं 4 कारणांमुळे: जीवामृत, होमयज्ञ आणि गोमूत्र आधारित फवारणी आणि मल्चिंग, आच्छादन, भूमी आच्छादन. ह्या 4 वस्तू काय आहेत आणि त्या कशा कराव्यात, त्याचे परिणाम काय, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. पण आजच्या व्हिडिओमध्ये झाडांची उत्तम वाढच पाहणार आहोत. हरे कृष्ण. आणि नारळाच्या रोपांमध्ये तर खरोखर एक खूपच आश्चर्यकारक वाढ मला पाहायला मिळते. आता मीच व्हिडिओ काढतोय, तो किती दाखवू शकतो माहिती नाही. म्हणजे तुम्ही आता खालची पानं पाहू शकता, इथे माझ्या हातात आहे. मी जेव्हा झाडं घेतली, रोपं घेतली 8 महिन्यापूर्वी, सगळी पानं या साईडची होती, 3 फुटाची होती, आणि 4 महिने ती तशीच राहिली. पण 4 महिन्यापासून जेव्हा मी प्रयोग चालू केले तेव्हा लगेच पानांची साईज वाढली. पुढचं पान जे आलं 4 महिन्याच्या आतलं, हे बघा, हे 3 फुटापासून डायरेक्ट हे झालं माझ्या छातीच्या उंचीचं. हे माझ्या इथे माझ्या छातीच्या उंचीचं आहे. ह्याच्यानंतरचं पान आहे ते तुम्ही पाहिलं तर, थांबा असं करूया, ते नंतरचं पान माझ्या खांद्याच्या उंचीचं झालेलं आहे. हे ते दिसतं आहे. आणि त्याच्यानंतरचं पान आता दाखवूया, मला दाखवायला जमेल का. हे बघा, हे माझ्या डोक्यापेक्षा 2 फूट वर गेलेलं आहे. नारळाचं असं एक पद्धत असते, 28 दिवसांनी पुढचं पान येतं. तर इथे काय झालं आहे बघा मित्रांनो, हे पान आलं आहे, हे आहे 5 फुटाचं. ह्याच्या 28 दिवस नंतर आलेलं पान झालं आहे 8 फुटाचं. आणि त्याच्यानंतरचं पान तर अजून हे वाला आलं पण नाही, हे तर येतं आहे बाहेर. पण हे पण ऑलरेडी 5 फुटाचं झालं आहे. अजून व्यवस्थित त्याला बाहेर पडायचं बाकी आहे, खालून उघडायचं बाकी आहे. सो ह्या प्रकारची धावती जी वाढ आहे ना, ती सगळ्या, हे एक नारळ नाही, तुम्ही लांबचे पाहिले, दुसरे इथे आले पाहिला, प्रत्येक नारळाच्या झाडात ह्याच प्रकारची धावती वाढ, नारळाचं नाही, प्रत्येक झाडात ह्याच प्रकारची धावती वाढ बघायला मिळते. आणि मी जसं म्हटलं तसं हे आंब्याचं, हे पायरीचं झाड आहे, पायरी आंबा. प्रत्येक वृक्ष तुम्ही आमचा जुना व्हिडिओत कम्पेअर करू शकताय. प्रत्येक वृक्षाची उंची आणि रुंदी आणि पानांची संख्या ही डबल ट्रिपल झालेली आहे, खास करून गेल्या 4 महिन्यात.
जेव्हापासून मी हे सर्व प्रयोग चालू केले, आधी ते 4 महिने नुसतंच पाणी देत होतो झाडांना. 4 महिन्यापासून ही झाडं नुसती धावायला लागली आहेत. तो हे प्रत्येक 8 दिवसांनी मी येतो इथे, 8 दिवसातून एकदा येतो. तर नवीन पानं आलेली असतात प्रत्येक झाडाला, आणि गेल्या वेळची नवीन पानं ही जुनी झालेली असतात. आता हे बघा, इथे तुम्ही पाहू शकताय, इथे नवीन पानं आलेली आहेत सगळ्या फांद्यांना. इथे बारीक अगदी नवीन येत आहेत. आणि तुम्ही म्हणाल की नवीन तर येतच असतात आंब्याला, त्यात काय मोठं आहे. पण मोठं असं आहे की गेले 2 महिने हे कायमचं चालू आहे. ह्याची वाढ थांबते कुठे, हा मला तर प्रश्न आहे. वाढतच जात आहेत. तसंच हा आमचा केशर आंबा आहे, त्याचीही वाढ झाली आहे. आणि मला दिसत आहेत की पुढच्या 8 दिवसांनी मी येईन तेव्हा ह्याच्यावर बारीक 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 नवीन कोवळी पानं आलेली असतील. सो हा सगळे आंब्याची झाडं पण सगळे धावत जात आहेत. हे रामफळ आहे. 8 महिन्यापूर्वी जेव्हा लावलं आम्ही, पेरलं किंवा लावलं, त्यानंतर 4 महिने फक्त पाणी देत होतो. तर 4 महिने त्याच्यात फक्त 20 पानं होती जास्तीत जास्त. एक सिंगल फांदी अशी काही खूप फ्रेश नव्हती, तरतरीत नव्हती, आणि फक्त 20 पानं होती. आणि आज आता तुम्ही पाहू शकता 4 महिन्यात जीवामृत द्यायला लागल्यापासून आणि इतर यज्ञ वगैरे करायला लागल्यापासून ह्याच्यावर 200पेक्षा जास्त पानं, 20 ते 200 पानं. आणि हे मी जे पाहतोय गेले काही महिने, 2-3 महिने, पानं नुसती कंटिन्युअसली नवनवीन वाढत येतात. काही बारीक पानं इथे आलेली आहेत, इथे बारीक, इथे प्रत्येक फांदीच्या पुढे पुढे नवीन प्रत्येक ठिकाणी नवीन पानं आहेत. आणि आज मी पाहिलं इथे हे जे आहे हे तुम्हाला दाखवू शकलो तर, हां, ह्या कळ्या आहेत. सो कळ्या पण आल्या आहेत. अर्थात एवढ्या झाडाला कळ्या म्हणजे फळं टिकणार नाहीत, ती गळ होणार, पण तरी पण तशी सुरुवात झाली आहे 8 महिन्यात. हे बेलफळाची खूप छान गोष्ट आहे. हां, हे बेलफळ होतं, हे अर्ध्याच हाईटचं होतं, जेमतेम 1 फूट, आणि मेलेल्यासारखं. आणि ह्याच्यावर जो कोणी नवीन पाला यायचा ती लगेच किडे खाऊन टाकायचे, आळ्या खाऊन टाकायच्या. नवीन पानं आली, आळ्या खाल्ल्या, नवीन पानं आली, आळ्या खाल्ल्या. असं महिनाभर झालं. मला वाटलं झाड मरतंय का काय. आणि आता गेले 2-3 महिन्यापासून जेव्हा जीवामृत वगैरे मिळायला लागलं, पाणी आधी पण देत होतो, यज्ञ व्हायला लागले, जीवामृत मिळायला लागलं, ह्या झाडाची वाढ दुप्पट झाली आहे. आधी एक पण फांदी नव्हती त्याला, आता 1, 2, 3, 4 फांद्या फुटल्या आहेत. पानं मोठी मोठी झालेली आहेत. पानाची साईज 4पट मोठ्या झाल्या आहेत. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तर झाडांची उत्तम वाढ पाहिली. पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे 4 वस्तू ज्या मी बोललो, होमयज्ञ, जीवामृत, गोमूत्र फवारणी आणि आच्छादन, मल्चिंग, ह्याच्याबद्दल माहिती सांगेन. पण एक प्रश्न लक्षात घ्या, त्याच्यानंतर उत्तर येणार किंवा हळूहळू उत्तर येणार. आज बघा, शेतकरी गरीब आहे, त्याची कमाई कमी आहे, आणि शेतीत जो माल बनतो तो कितीला विकला जाईल हा शेतकरी ठरवत नाही, तर समोरचा एजंट ठरवतो. आणि शेतीत लागणारे, आजकाल तुम्हाला सांगितलं, शेतीत उत्तम बियाणं पाहिजे, फवारणी पाहिजे, खत पाहिजे, जंतुनाशक, तणनाशक, आणि ट्रॅक्टर, आणि हे सगळं आणावं लागेल. ज्या काही तुम्हाला शेतीत लागणाऱ्या वस्तू म्हणून विकल्या जातात, त्यांचे एजन्सीवाले सगळे गडगंज श्रीमंत, त्यांचे मोठे मोठे बंगलेत, आणि शेतकरी बिचारा गरीब कसं बसं जगतोय. अच्छा, ज्या वस्तू शेतीत आणल्या जातात आपल्याकडून साधारणपणे, ह्या आधुनिक शेती, आधुनिक म्हणणार, अनाधुनिक आहे पण सध्याच्या शेतीमध्ये, त्याची किंमत विकणारा ठरवतो, पण शेतीच्या मालाची किंमत विकत घेणारा ठरवतो. ह्यामुळे शेतकरी गरीब आहे. तर हे बदलायला पाहिजे. शेतकऱ्यांनी परावलंबी नाही बनलं पाहिजे, स्वावलंबी. सगळं लागणार ते तर स्वतःकडे बनवू शकते. भूमाता आहे, आपली आई आहे, भरभरून देते. पण त्याला सांगितलं गेलं की हे आणावं लागेल, ते करावं लागेल, ते करावं लागेल, आणि तो भ्रमित झाला बिचारा. भोळा शेतकरी भ्रमित झाला म्हणण्यापेक्षा त्याला फसवलं गेलं आहे. तर ह्याच्याबद्दल एक पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा होईल. तर हा पेरू आहे, तेच जसं सगळीकडे तीच स्थिती, ह्याची उंचीला अक्षरशः दुप्पट झालेला आहे 8 महिन्यात. 8 महिन्यापेक्षा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की गेल्या 4 महिन्यात. आधी तो नुसता जगत होता, पण गेल्या 4 महिन्यात तो उठून धावायला लागलं आहे प्रत्येक झाड. आणि वृक्ष मोठे झालेत, दुप्पट तिप्पट झालेत उंचीत किंवा पानांच्या संख्येमध्ये, फांद्यांमध्ये. आणि दर आठवड्याला मी येतो, जसं आज मी हे नोट करतो की ही पानं एवढी आहेत,
पुढच्या 8 दिवसांनी येईन तेव्हा ती पानं मोठी झालेली असतात आणि त्याच्या पुढे अजून 2 पानं आलेली असतात. हे कंटिन्युअस चालू आहे 4 महिने. आणि ह्या पेरूच्या बाबतीत बोलायचं तर जेव्हा दोन्ही पेरूंवर मी आणली तेव्हा व्हाईट फंगस असा गोल गोल खूप होता आणि तो जातच नव्हता 1-2 महिने झाला. आणि मग मी हाताने काढायचो आलो की पण परत यायचा. आणि जेव्हापासून गोमूत्र आणि त्याच्यात जो पाल्यापाचोळ्याचा मी स्प्रे करायला चालू केलं तेव्हापासून तो एकदा गेला. आता 3-4 महिने झाले. एक तर त्याला आतूनही झाडाला शक्ती मिळायला लागली आहे जमिनीतनं आणि बाहेरून स्प्रे. आता मी स्प्रे करत नाही आहे कारण का कुठे मला फंगस किंवा कीटकं दिसतच नाही आहेत.